खरं तर गेल्या 14 दिवसापासून बीड जिल्हा हा राज्यामध्ये गाजतोय. कारणही तसंच आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि याआधीचे जे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ त्यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर आता IPS ऑफिसर जे आहेत ते नव्यानंच रात्री ते रुजू झालेत आणि आज रविवारचा दिवस आहे. नवनीत कावत असं त्यांचं नाव आहे आणि रविवारच्या पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची मोठी मीटिंग त्यांनी बोलवलेली आहे. बीड जिल्ह्याच्या अपेक्षा आता त्यांच्यावर आहेत, नागरिकांच्या अपेक्षा आहेत. माझ्यासोबत IPS ऑफिसर नवनीत कावत साहेब आहेत. सर वेलकम बीडमध्ये. काय भावना आहेत? आज रविवारचा दिवस असतानाही तुम्ही मीटिंग लावलं, कामाला सुरुवात केली. शासनाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. बीडच्या जो सध्या वातावरण आहे त्याला व्यवस्थित हाताळणं, कायदा आणि सुव्यवस्था बरोबर करणं, रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करणं, तर मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. तो रविवार शनिवार काही फरक पडत नाही त्याच्यावर. तो मी कालच रुजू झाला होता रात्री. तो माझ्यासाठी आजचा पहिला दिवस आहे. तो सगळे ऑफिसर्स मी इथे बोलवलेले आहे. त्यांच्या मी ऐकणार, आपला जिल्ह्याचा ॲनालिसिस करणार आणि शेवटी जे लोकांची एक एक्सपेक्टेशन आहे की जिल्ह्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे त्याच्यामध्ये 100% माझ्यातर्फे बीड पोलीसतर्फे मी प्रयत्न करणार. बीड एक बिहार, बीड जिल्हा भयान, अशा काही गोष्टी, अशा चर्चा राज्यभरात सध्या होत आहेत. तुमच्या पुढे कसं आव्हान राहील? बिहारला पुन्हा बीड बनवणं? ह्याच्यावर आहे. पर्सनली मी ह्याच्यावर ॲग्री करत नाही. दोन्ही हिस्से भारताचे आहे. बिहार पण आपल्या भारताचा भाग आहे, बीड पण भारताचा भाग आहे. पॉईंट इज की आपला जो क्राईम आहे, लॉ अँड ऑर्डर कंट्रोल आहे, त्याच्यावर आपला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. आणि माझ्यातर्फे पूर्णपणे कोशिश राहील की आपला हा एरिया जसा आहे ह्याच्यापेक्षा अजून चांगला राहायला पाहिजे. लोकांमध्ये एक कॉन्फिडन्स असला पाहिजे, पोलिसांवर एक भयमुक्त वातावरण असलं पाहिजे, तेवढी माझी कोशिश राहील. आणि कायदा सगळ्या लोकांसाठी सेम आहे, त्याची अंमलबजावणी 100% जसं कायद्यामध्ये आहे तशी असली पाहिजे, तशी माझी कोशिश राहील. बीडकरांना नाही, राज्याला एक मोठी उत्कंठा लागली आहे. ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक आहे, 3 आरोपी अद्याप फरार आहेत. कशा पद्धतीनं आता तपास कराल? आरोपींना पकडण्यासाठी कसं जाळं वगैरे पसरवा? एक्झॅक्टली. तो आता येऊन मी आज जी मीटिंग घेतलेली आहे त्यामध्ये तपासमध्ये सध्या काय काय झालेलं आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे, आपला पोलीस ऑफिसर्सने त्यामध्ये काय एफर्ट्स घेतलेले आहे, सगळ्याचा मी अभ्यास करणार आणि नक्की जे 3 आरोपी आहे त्यांच्या आम्ही 100% त्यांना अटक करणार. एक नवनीत यांचं एक वेगळं विजन आहे. 2017च्या बॅचपासून महाराष्ट्र असेल, देश असेल, तुम्हाला पाहतो. बीडमध्ये काय विजन पाहायला मिळेल तुमचं? मी IIT रुडकीमधून माझं ग्रॅज्युएशन केलं होता. टेक्नॉलॉजी वापरणं पोलीसमध्ये हे माझ्या खूप आवडण्यासारखा सब्जेक्ट आहे. तो छत्रपती संभाजीनगर तिथे पोलीस उपायुक्त असताना मी बरेच इनिशिएटिव्स राबवले होते. त्यामध्ये QR कोडच्या मी एक इनिशिएटिव्ह राबवले होते, जिथे जनता डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकत होते. त्यांना माझ्या ऑफिसला येण्याची सुद्धा गरज नव्हती आणि 24 तासाच्या आधी माझी टीम त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं समाधान करत होती. तशी प्रोसिजर इथे मी डेफिनेटली इम्प्लिमेंट करणार आणि लोकांच्या आणि पोलिसांचा जो डिफरन्स आहे, ते कम्युनिकेशन गॅप आहे, त्याला कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. पोलीस लोकांसाठी आहे, त्यांची जे काही तक्रार आहे आम्ही ऐकलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. जेवढा आमचे लेवलवर खाकीचा फर्ज आम्ही अदा करू शकतो तेवढा आम्ही प्रयत्न करणार. बीडच्या नागरिकांना काय आव्हान असेल? शांतता असेल, सुव्यवस्था असेल, कायदा असेल? बीडचे नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की आता मी चार्ज जॉईन केलेला आहे रात्री. सगळे लोकांचं सहकार्य मला पाहिजे. जे बीडमध्ये सध्या चॅलेंजेस आहे आणि जे परिस्थितीमध्ये मला इथे पोस्टिंग दिलेली आहे, तो आपण सगळे लोक बीडचे नागरिक आणि पोलीस प्रशासन मिळून 100% इथे बदलाव आणणार. आणि तुम्ही लोकांचा साथ राहिला तर नक्की ह्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. माझं ऑफिस तुमच्यासाठी 24 तास ओपन आहे. तुम्ही कधी मला भेटू शकता आणि तुमच्या जे काय परिस्थिती आहे, तुमचे जे काय अडचण आहे, तुम्ही मला मांडू शकता. रविवारच्या दिवशी खरं तर सुट्टी असते आणि आज तुम्ही कामाला सुरुवात केली. मस्साजोगला भेट देणार आहे देशमुख कुटुंबियाला? डेफिनेटली. एकदा हळूहळू मला हे पूर्ण प्रकरणची एकदम माहिती होऊ द्या. जो तपास आहे त्याच्या प्रगतीच्या मला अवलोकन करायचे आहे आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याची मी व्हिजिट करणार आणि प्रायोरिटी माझी मस्साजोग असणार. नक्कीच रविवारचा दिवस आहे, मात्र कामाला सुट्टी, वार, वेळ काही नसतो. मला काम करायचं आहे. बीडच्या नागरिकांनी देखील त्या पद्धतीनं मला सहकार्य केलंच पाहिजे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर गजाआड करू आणि देशमुख कुटुंबांना देखील भेटून मी त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे, असं बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे सांगताना पाहायला मिळतात.
कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.